हॅलो फ्रेंड्स, मी शीतल. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जी पुस्तके वाचते किंवा ज्या नवीन नवीन व्हिडिओज बघते त्या व्हिडिओजमधून किंवा त्या पुस्तकांमधून मला जे वाक्य आवडेल, जे वाक्य आपल्या संसारासाठी किंवा आपल्या पैशांच्या मॅनेजमेंटसाठी किंवा आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे, असं वाक्य मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्या वाक्याबद्दल थोडीशी डिटेल्स इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्याचा फायदा घेऊ शकतात. बरोबर आहे. आता जस्ट मी गोंदवलेकर महाराजांचं हे प्रवचने म्हणून पुस्तक वाचत होती. तर ह्या पुस्तकामध्ये पेज नंबर 70वर एक लाईन आहे. ती लाईन मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. ती लाईन अशी आहे: प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतावे अंतर. धन संग्रही राखावे, सर्वच खर्चुनी न टाकावे. आता बघा, हे पुस्तक कधीचं आहे? गोंदवलेकर महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1845 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 22 डिसेंबर 1913 साली झाला. म्हणजे 1845 साली जन्माला आलेले गोंदवलेकर महाराज साधारणतः त्यांनी 20-25 वर्षानंतर जर हे प्रवचने स्टार्ट केले असेल. आता एवढं डिटेल्स मी वाचलेलं नाही याच्यामध्ये, पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आपण त्यावर बोलूया जास्त. आता त्या काळात त्यांनी तेव्हा 1800 साली त्यांनी सांगितलेलं की आपण जेव्हा प्रपंची असावे जबाबदार खबरदार. बरोबर आहे. आता प्रपंच म्हणजे काय की आपला संसार. आपण संसार करताना आपल्या संसारामध्ये आपण पैशांच्या बाबतीत खबरदार असलो पाहिजे. कसं असलो पाहिजे? खबरदार, एक दक्ष असलो पाहिजे. त्यांनी सांगितलंय की धन संग्रही राखावे, सर्वच खर्चुनी न टाकावे. म्हणजे काय? जेव्हा आपण संसार करतो त्या संसारामध्ये आपल्याला जेवढं धन मिळतं किंवा जेवढा पैसा मिळतो तो पैसा आपण व्यवस्थित संग्रही केला पाहिजे. म्हणजे संग्रह काय? म्हणजे सेव्हिंग केला पाहिजे. तो आपण सगळा खर्च करून टाकणं योग्य नाही. म्हणजे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देते की नोकरदाराचा पगार हा दर महिन्याला येत असतो. शेतकऱ्याचा जो पैसा आहे तो एखादं मोठं एखादं मोठी उत्पन्न विकल्यानंतर की वर्षाला किंवा ते उत्पन्न विकल्यानंतर त्या स्पेसिफिक टाईमला तेवढं त्यांच्याकडे पैसा येत असतो. किंवा बिझनेसमॅन लोकांकडे रोजची रुटीन असते पैशांची. बरोबर आहे. ॲज अ डिपेंड की तुम्ही काय करतायत. बरोबर आहे. पण मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल एक नोकरदाराचं देते, कारण की मी सुद्धा एक नोकरदारच आहे. बरोबर आहे. आता आपला पगार हा महिन्याला येत असतो. तर त्या पगारामध्ये आपण एक लिस्ट बनवली पाहिजे की आपल्याला सगळ्यात गरजेच्या वस्तू कोणकोणत्या आहे ती लिस्ट बनवायची. त्याच्यानंतर आपल्याला ह्या महिन्यात एक्स्ट्राचा खर्च काय आणि इमर्जन्सीसाठी आपण किती पैसे बाजूला काढलेले आहेत, आपल्याला इमर्जन्सीसाठी किती बाजूला पैसे काढायचे आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवायची आणि ज्या गोष्टी म्हणजे त्याला काही ऑप्शनच नाही आहे, जसं किराणा म्हणा, लाईट बिल, पाणी बिल किंवा मोबाईल रिचार्ज, टी व्ही रिचार्ज, ह्या गोष्टी आजकालच्या काळामध्ये गरजेच्या झालेल्या आहे. त्या आपल्याला कराव्याच लागतात एनी हाऊ कंडिशनमध्ये. तर त्या सगळ्या खर्च करून घ्यायच्या. त्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये आपण इमर्जन्सीसाठी सेव्हिंग करायची. इमर्जन्सी म्हणजे काय? ती फॉर एक्झाम्पल आपल्याला मोठा आजार झाला तर आपल्याकडे मेडिक्लेम असतो, आपण मेडिक्लेमचा हप्ता भरतो. बरोबर आहे. पण त्याच्यासोबत आपल्याला जर सपोज छोटे आजार लागले किंवा आपल्या घरात सतत सर्दी खोकला वगैरे कोणाला चालू असतो, जर वयस्कर व्यक्ती असेल किंवा लहान मुलं असेल तर त्यांनी तर नक्कीच ह्या इमर्जन्सी गोष्टींसाठी पैसा हा बाजूला ठेवला पाहिजे. की थोडा मुलांना सर्दी खोकला जरी झाला तरी आपल्याला दवाखान्यात गेल्यानंतर एक 500ची नोट आरामशीर लागून जाते. तर ह्या सगळ्या इमर्जन्सी गोष्टींसाठी आपल्याकडे थोडेफार पैसे बाजूला असलेले पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर आपण ज्या पॉलिसीज काढतो, ज्या भविष्याच्या तरतुदी आहे किंवा ज्या सेव्हिंग आहे ती पण खूप गरजेची आहे. त्या भविष्यासाठी खूप गरजेच्या आहेत. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा कंपल्सरी पैसा बाजूला काढलाच गेला पाहिजे. आता जो पैसा उरतो आहे, आता हे बघा, प्रत्येकाचा इन्कम असतो त्यानुसार त्याचा खर्च असतो. इवन त्याचा किराणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठरलेल्या असतात की मला एवढ्या बजेटमध्येच एवढा वस्तू घ्यायच्या आहेत. आता हे सगळे खर्च करून आपल्याकडे जर थोडा काही पैसा उरतोय
तर तो पैसा आपण मग एक्स्ट्राच्या गोष्टींसाठी खर्च करावे, जसं काही शॉपिंग म्हणा, किंवा घरात आपल्या घरासाठी काही घ्यायचं आहे, आपल्या स्वतःसाठी काही कपडे घ्यायचे, किंवा कुणाचं लग्न निघालेलं आहे तर लग्नासाठी आपल्याला काही घ्यायचं आहे, आपल्या स्वतःसाठी काही घ्यायचं आहे. कारण की लग्न वगैरे निघालं तर ते इमर्जन्सी सेव्हिंगमधून आपल्याला ते द्यावेच लागतात, कारण ते कंपल्सरी असतात. आता हे सगळे खर्च केल्यानंतर मग जे पैसे उरतात त्या पैशांमधून आपण एक्स्ट्राचं काही घ्यायचं. पण आपलं म्हणजे जी लोक गरीब होत जातात त्यांचा हा मेन प्रॉब्लेम असतो की ते काय करतात की पैसा आल्या आल्या आपल्याला वाटेल तसा खर्च करतात, विचार करत नाही की कोणती गोष्ट गरजेची आहे किंवा कोणती गोष्ट नाही. आणि मग परिणाम त्याचा असा होतो की वेळेवर आपल्याला जर कोणाचे काही हप्ते वगैरे भरायचे असेल तर त्या हप्त्यांसाठी आपल्याला दुसऱ्यांकडनं पैसे उसने घ्यावे लागतात आणि असा हळूहळू आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होत जातो. तर मग हा कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर होऊ नये म्हणून आपण ह्या पैशांचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे. अशीच माझी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन आणि डीप इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत जाईल. अजून याच्यावरही मी अजून डीप व्हिडिओ बनवेल इन फ्युचरमध्ये. पण माझं प्रॉमिस आहे सगळ्यांना की मी जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटाचीच व्हिडिओ बनवणार, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सो थँक्यू. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला अजून छान एखादी माहिती किंवा एखाद्या बुकमधलं किंवा एखाद्या व्हिडिओमधलं एक छानसं वाक्य घेऊन आणि त्या अध्यात्माच्या बेसवर तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.